हॅलो चिक. हॅलो चिक. चिक चिक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड महाबळेश्वर आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 आणि 6व्या पर्वातील आजचा दिवस आहे 6. एक हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीमचं नाव आपल्याला पाहायला मिळेल जय भवानी मेटतळे, त्यांच्या अगेन्स्ट बेरीज वर्ल्ड. अशा दोन टीम मध्ये होणार हे घमासान. मैदानाच्या आतमध्ये आजचा दिवस खास आहे आणि या खास दिवशी मात्र आपण सुरुवात करूया. असं म्हटलं जाईल ना की गणरायाला सुरुवात करत असताना प्रारंभ करूया. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानात्व हरोनी बुद्धिमत्वा दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरोनी देशांतरी पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. गणरायाला वंदन करून अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करून मी समालोचक शैलेश जाधव तमाम क्रिकेट रसिकांचं या महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो या अभूतपूर्व लढतीकडे, जिथे होणार आहे बॅट आणि बॉलचं द्वंद्व. हो, असं म्हटलं जातं ना की दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी, पोलीस, विद्यार्थी आणि खेळाडू यांची कीर्ती पसरली जगभरी. क्रिकेट विश्वात होत आहेत खुमारदार गप्पा. तदनंतर येणार आहे फार मोठा टप्पा आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने फार मोठा टप्पा आपल्याला पाहायला मिळेल. इथे प्रत्येक प्रेक्षक मोहरून गेलाय या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, दाखल झालाय. नाव आहे कार्तिक. कार्तिक यांची षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी फलंदाजीच्या ट्रॅकवरती टीम बेरीज वर्ल्ड या टीम कडून खऱ्या अर्थाने कार्तिक गोलंदाजीसाठी आले, तर जय भवानी मेटतळे या टीम कडून आघाडीला आलेले यश आणि शुभम ही जोडी दाखल झाली आहे. या जोडीकडे लक्ष वेधले गेले. एक महत्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चर्चा राहिली आहे. कार्तिक ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा शफल झाले. तदनंतर मात्र हलक्या हाताने शॉट मिड विकेटला प्रोडक्शन दिल्या गेल्या. क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी कॅरी करतील. धावसंख्येला 1 ने भर मिळाली आहे. धावसंख्या 2च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळाली आहे. दोन्ही टीम खऱ्या अर्थाने जय भवानी मेटतळे आपला विजय मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने आशाभूत नजरेने या मॅच कडे पाहत आहे. अनेक टीम्स आज मात्र या टीमकडे लक्ष वेधतील, कारण की प्रत्येक मॅच वरती दुसऱ्याचं भवितव्य ठरलंय. चर्चा राहिली आहे. चला, ओ द विकेटने कार्तिक आल्यात बेरीज वर्ल्ड या टीम कडून. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक कव्हर्सला, एक शॉट मिडॉनला. मिड ऑफ प्ले आहेत. तदनंतर मात्र पहा ऑन साइडला हा कर्रारा प्रहार हवेला झोका देत असताना टाटा बाय बाय करत बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. आला ना तो एक मॅग्निफिसंट ह्यूज ग्रँड बिग षटकार, सिक्सर. 6 धावेने धावसंख्येचा डोंगर 8च्या घरामध्ये गेलाय. जय भवानी मेटतळे या टीम कडे लक्ष वेधले गेले. सकाळचं सत्र महत्वपूर्ण सत्र आहे. या सत्रामध्ये कार्तिक यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना शुभम षटकार ठोकलाय. उद्या विकेटने पुढचा बॉल. पिचिंग पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप होता, त्याला मात्र घसेटून घेण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. पहा हो, इथे काय झालंय, मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणी ब्लाइंड झालेत आणि खऱ्या अर्थाने सूर्याची किरण डोळ्यामध्ये जणू सुई सारखी टोचलीत आणि डोळे बंद केले. शेवटच्या क्षणी मिसफिल्ड पाहायला मिळाली आहे. धावसंख्येला 3 ने भर मिळाली आहे. धावसंख्या 11. 11 रन्स ऑन द बोर्ड. यश या खेळाडूकडे लक्ष वेधलंय. गुताड गावातील हा खेळाडू यश मैदानाच्या आतमध्ये. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. तदनंतर मात्र हा कर्रारा प्रहार तो आला. त्याने सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये कष्ट करणारे लोक फार स्पष्ट बोलतात आणि तो मैदानाच्या आतमध्ये आता एकदम स्पष्ट बोललाय. हो, ठोकलाय तो विध्वंसक, विनाशकारी, बेधुंद करणारा, आक्रमक, कडक खडखडीत षटकार, सिक्सर. या षटकाराने धावसंख्येचा डोंगर आलेख जो आहे ना तो आता सरळ जाऊन पोहोचलाय
सत्र आहे आकड्यावरती. फर्स्ट ओव्हर विल बी कम्प्लिटेड. जय भवानी मेटतळे टीम ऑन दी मार्क करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये धाव संख्या बनवल्यात त्या 17. तेजस हा गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सकाळचं सत्र आहे ना, सकाळच्या सत्रामध्ये हवेचा दाब आहे ना, तो ऑन साईडला अधिकचा पाहायला मिळालाय. तुम्ही गोलंदाजी करत असताना ज्या ज्या वेळी शॉर्टलेनची गोलंदाजी कराल ना, त्यावेळी मात्र फलंदाजाला अधिकचा ऍडव्हान्टेज मिळेल. तुम्हाला यॉर्कर खोलवर पद्धतीचे टॉप क्रशर गोलंदाजी करावी लागेल आणि ते करण्यासाठी राऊंड विकेटने यावं लागेल. तेच करत असताना आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तेजस आलेत. इथून पुढे हा इम्पॉर्टंट रोल राहील. तेजस राऊंड विकेटने खोलवरचा बॉल आहे, बीट केलाय. याच पद्धतीची गोलंदाजी होणं तितकंच जरुरी आहे. हे करणं गरजेचं आहे. बेरीज वर्ल्ड मैदानाच्या आतमध्ये टीम यॉर्कर खोलवर पद्धतीचे बॉल सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला ऍडव्हान्टेज देऊन जातील. तुम्ही शॉर्टर लेंथ बॉल गोलंदाजी केली तर मोठे प्रहार हमखास येणार. पिचिंग जे आहे ना, ते 7 ते 8 मीटर मध्ये तुम्हाला करावं लागेल. हो, याही वेळी पहा खोलवरचा बॉल आहे. यावेळी फलंदाजाला बीट केले. लगातारचे 2 डॉट बॉल हे पाहायला मिळालेत. सातत्याने चर्चा राहिली आहे. म्हणूनच म्हटलं ना की आयुष्यामध्ये प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. काही माणसं क्षणभर तर काही माणसं आयुष्यभर लक्षात राहतात. आज बावळेकर, दिनेश बावळेकर सर या ठिकाणी दाखल झालेत. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवरचा बॉल ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्सला. डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये, मात्र पहा इथे अधिकचा वेग घेतला नाहीये बॉलने. धाव संख्या 2 कंप्लीट केल्यात आणि त्या 2 धावेने 19 धावा. 51 19 19 फेब्रुवारी तुम्हा आम्हाला सर्वांना आवडीची आहे. आमचे राजे शिवछत्रपती यांची जयंती उत्सव आम्ही साजरा करतो. या सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यामध्ये राहणारे आम्ही आहोत. हो, यावेळी पहा खोलवरचा बॉल फ्लिक केलाय. बॉटम हँडचा वापर केलाय. बॉलने घेतले भरारी. फटका आहे भारी. इथे आले 4 धावांची ललकारी. 4 रन्स. 4 धावेने धाव संख्या 23. 23 हा आकडा तितकाच महत्वाचा आहे. 23 या आकड्याबद्दल आपण जर चर्चा केली ना, तर मित्रांनो 23 जानेवारी खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. प्रत्येक आकड्याच्या मागे काहीतरी समीकरण जोडलेलं आहे. इतिहास हा घडलेला आहे. पहा, तो इतिहास आपल्या समोर येणं तितकंच महत्वाचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 23 धावा तर धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला गोलंदाज तेजस यांनी आतापर्यंत गोलंदाजी अचूक टाकले. थोडासा अधिकचा वेग द्यावा लागेल. एक्स्ट्रा पेस हो ते देत असताना बीट केलंय. पहा, हे करणं गरजेचं आहे. स्लोवर पद्धतीचे बॉल फलंदाजांना बराचसा वेळ मिळतोय, मात्र यावेळी आपल्या खांद्यामधला जोर दाखवलाय आणि अग्रेशन दाखवत असताना हा बॉल टॉट काढलाय. पॅडलाईनची गोलंदाजी, ही गोलंदाजी महत्वाची आहे. खोलवर पद्धतीचे बॉल हाताळले ना, फलंदाजाला अडचणी निर्माण होत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो, यावेळी पहा पिचिंग इन द लाईन, तिथून मात्र बाहेर काढलाय आणि बॉल थॉट आलाय. 2 षटकांचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपलाय. चला आम्ही निवेदन करू, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. बरोबर 9 मिनिटं. पहा इथे 9:34 ला पहिला बॉल हाताळला गेलाय असं आम्ही लेखलेलं आहे. 9:34 आता बरोबर 9:42 अवधी झालाय. याची दखल घ्या. नवीन गोलंदाज बरोबर 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं संपवायची आहेत. याची दखल घ्या. नवीन गोलंदाज दाखल झाले आहेत. नाव आहे सचिन. बेरीज वर्ल्ड या टीम साठी एक महत्वपूर्ण मॅच आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सचिन आले आहेत. ओव्हर द विकेटने बॅटर आहेत त्यांच्या समोर. नाव आहे यश बावळेकर. हे नाव मैदानाच्या आतमध्ये दिनेश दादांकडे लक्ष वेधलंय. सचिन जे आहेत ते टेकवले या गावाचे आहेत. ओव्हर द विकेटने ते आलेत. ओ यावेळी पहा स्विच हिट, उलटा पुलटा बॉल सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. स्विच हिट, ग्रेट हिट. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंगचा स्टान्स बदललाय ना, इम्प्रोव्हायझेशन केलंय. आत्मविश्वासाची चावी त्याच्याकडे आहे आणि त्या आत्मविश्वासाने हा बॉल त्याने डीप इस्ट थर्ड मॅन, वाईड इस्ट थर्ड मॅनला
हा पाठवून दिला. धावा मिळाल्या त्या 4 धाव संख्या 27 27 धावा या धावपलकावरती आल्यात. स्ट्राईक एंड वरतून पुन्हा निघतील. शफल झाल्या, जागा बनवली आहे. इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. कॅरी केला गेला झेल. संपलाय यश बावळेकर यांचा खेळ. बॅक टू द पवेलियन. पहिला ब्रेक थ्रू, पहिला मासली लागली गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. चला, धक्का क्रमांक 1 लागल्यानंतर मात्र आता मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 वरती आलेत फलंदाज. नाव आहे शंकर. मैदानाच्या आतमध्ये ओद विकेटने येतील. लक्ष वेधले गेले शंकरकडे. पहिला बॉल सचिनचा. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल. एक्स्ट्राची रन. धावफलकावरती धाव संख्या 28. 28 धावा. चला, मी पुन्हा एकदा विनंती करतोय, थोडासा अधिकचा वेळ घ्या. आपण थोडस फास्ट क्रिकेट खेळूया. आयोजकांना अधिकचा वेळ आपण देऊया. आजच्या दिवसामध्ये अनेक मॅचेस आहेत, त्या कंप्लीट करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, खुलवरचा बॉल आहे. इन कट बॉल. बॉल पडल्यानंतर काटा बदलतोय, बीट करतोय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. तिथून मात्र वळण दिलंय आणि इथे बीट केलंय फलंदाजाला. डॉट बॉलचा कॉल आलाय. सचिन कमबॅक करून देतायत टीमला. धावसंख्या 28 वरती रोखलंय. आक्रमण करावं लागेल शंकरला. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी पहा फटका बसलाय. मिस्टाईम आहे. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला. कॅरी करतील. आणखी एक धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद झालेत. पहा, जिथे आक्रमक होण्याचा प्रयत्न केला होता शंकरने, मात्र धक्का क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये सरळ निघून जातील फलंदाज. शंकर बॅक टू द पवेलियन. चला शैलेश दादा, थोडस वेगाने या प्लीज. थोडस माराथॉन घ्या, वेगाने जा. इनाट नंबर 4 वरती येतील ऍज अ आयकॉन. या टीम मध्ये दाखल झाले शैलेश. जावली धरे या खेळाडूचा, या गावाचा हा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही ज्या फलंदाजाला पाहताय ना, त्याचं नाव आहे शैलेश. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लक्ष वेधले त्याच्याकडे. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघालेत सचिन. हो, यावेळी पहा ओवधी कवस. हा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी येतील. एक धाव घेतली आहे आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या 31. 31 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. एक महत्वपूर्ण ही मॅच आहे. या मॅच कडे लक्ष वेधलंय. चला, टीम अधिकची मीटिंग घेऊ नका, थोडीशी घाई करा. आजचा दिवस हा 6वा, या 6व्या दिवसातील थरार मैदानाच्या आतमध्ये. चला, निवेदन आहे. नेक्स्ट मॅचची आम्ही अनाउन्समेंट करतोय. टीमचं नाव आहे, एका बाजूला टीम प्रकाश वॉरियर्स, गार्डन आईस्क्रीम. दोन्ही टीम. हा कॉल आपल्यासाठी आहे. चला, माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर आपण प्लीज दाखल व्हा.
नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आम्ही टायमर लावला, याची नोंद घ्या. चला पुढचा बॉल. प्रशांत आलेत. प्रशांत शेलार. पहिलाच बॉल इन कट पाहायला मिळालाय. तदनंतर मात्र शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केलाय. फ्रंट फूट वरतून येऊन खेळण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा. खऱ्या अर्थाने शैलेश पाहायला मिळाले होते. अतिशय सुंदर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. चला पुढचा बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघतील प्रकाश. हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे का त्या ठिकाणी? नाही. नो मास लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. बॉल मात्र सरळ जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. 4 रन्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन तुम्ही फील्ड करू शकत नाही, याची नोंद घ्या. चला 4 धावा इथे अंकित केल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघालेत प्रकाश ओव्हर द विकेटने. हो, यावेळी आडव्या बॅटने ऑन साईडला आणखी एक जबरदस्त प्रहार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हाताला चकवा देत असताना बॉल निघून जाईल सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. 4 रन्स. धावफलकावरती धाव संख्या आहे ती 40. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. 1 धाव अंकित केली आहे. चला पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल केला जाईल. पुढचा बॉल यावेळी ऑन साईडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन दिले गेले. क्षेत्ररक्षक आहेत. मोठा चेस आहे, मात्र इथे रेस लागली आहे आणि इथे चेस होत असताना बॉल मात्र सरळ सीमारेषा ओलांडून मिळतील धावा 4. आला तो चौकार. 4 रन्स. धावसंख्या आता या चौकाराने मात्र धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 45 धावा. 45 ऑन द बोर्ड. चला आम्ही प्लीज पंचांचा जोपर्यंत कॉल येत नाही ना, आपण कोणीही आतमध्ये जाऊ नका, व्यत्यय निर्माण करू नका प्लीज. चला थोडीशी घाई करूया. चला नेक्स्ट मॅच टीम प्रकाश वॉरियर्स अगेन्स्ट टीम गार्डन आईस्क्रीम. या टीमला आम्ही हा कॉल देतोय. आपण टॉस साठी येऊया. याची नोंद घ्या, दखल घ्या. स्ट्राईकला गोलंदाज येतील. नाव आहे प्रेम बावळेकर. प्रेम बावळेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लक्ष वेधलंय प्रेमकडे. ओव्हर द विकेटने तो पहिला बॉल नाही, राऊंड विकेटने आलाय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आहे आणि व्हाईट बॉलचा कॉल आलाय. धावफलकावरती अधिकची धाव आली आहे. धाव संख्या 46. 46 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. हो, यावेळी पहा गिरकी घेतल्या, फिरकी घेतल्या, फलंदाजाला बीट केलाय. डॉट फॉल सातत्याने आल्यात प्रेम बावळेकर.
मैदानाच्या आतमध्ये इंट्रोडक्शन मध्ये हा जबरदस्त गोलंदाज पाहायला मिळालाय. ओ हो अधिकचा टर्न मैदानाच्या आतमध्ये पिचिंग इन द लाईन हा करणं गरजेचं आहे आणि तिथून बॉल बाहेर काढण्याची एक वेगळी कसब आहे या गोलंदाजाकडे, ते पाहावं लागेल. फ्रंटफूट वरती येऊन खेळावं लागेल फलंदाजाला. तोच प्रयत्न केलाय मात्र पहा हा वेग, व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये प्रेम बावळेकर आलाय आणि त्याने सांगितलंय अरे क्यू पडे हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में. मैदानाच्या आतमध्ये टक्कर आहे दोघांमध्ये. पुढचा बॉल हो याही वेळी पहा, यावेळी मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप आहे, बराचसा बाहेर आहे. तुम्हाला बॉल जो आहे ना तो पिचिंग इन द लाईन 3 स्टंपच्या मध्ये करावा लागेल आणि तिथून मात्र बॉल हातभर वळतोय. ही क्षमता आहे. तुम्हाला तुमचं टॅलेंट ओळखता आलं पाहिजे, तुमच्याकडे असलेली कसब आहे. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप तुम्ही बाहेर टाकलात तो आणखी बाहेर जाणार आहे. ही सातत्याने रणनीती तुम्हाला अडचणीत आणेल. पहा पुन्हा एकदा गोलंदाज निघाल्यात राऊंड विकेटने. ओहो याही वेळी तेच केलंय. कल्पने पलीकडचं क्रिकेट आहे. सातत्याने व्हाईट बॉल हाताळलेत. प्रेम बावळेकर हा खेळाडू टॅलेंटेड आहे, मात्र ते टॅलेंट वेस्ट होत आहे, ते होता कामे नाही. लगातारचे 4 वाईट या ओव्हर मध्ये ते दडपण होतं ना गोलंदाजाने बनवलेले या अगोदरच्या ओव्हर मध्ये, ते कुठेतरी कमी झालंय. हो या पद्धतीचे बॉल तुम्ही हाताळू शकता. मैदानाच्या आतमध्ये ही क्षमता आहे, हे कॅलिबर आहे, हे टॅलेंट आहे. हा नम्रपणा असणं गरजेचं आहे, संयम असणं, पेशन्स असणं गरजेचं आहे. टेस्ट करायचं आहे फलंदाजाला, त्याची सायकोलॉजी, त्याची माइंडसेट हे तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. पुढचा बॉल हो याही वेळी पहा इन स्विंग कॅरम बॉल. मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज हेही करू शकतो, हे त्याने दाखवलंय. बॉल ज्या पद्धतीने वळालाय, आपल्या बोटांमधली जादू दाखवले रिस्ट मधली, आणि ते करत असताना आता धावपलकावरती धावसंख्या आहे 50 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल हो यावेळी पहा यॉर्कर लेन टो क्रशर मैदानाच्या आतमध्ये. या पद्धतीची गोलंदाजी करणं महत्वाचं आहे. आणि नेक्स्ट मॅचचा आम्ही कॉल देतोय टीम प्रकाश वॉरियर्स अगेन्स्ट गार्डन आईस्क्रीम, या टीमला कॉल आहे. आपण टॉस साठी या. स्विंग आणि मिस. 5 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावा धावपलकावरती आहेत. चला अनिकेत गोळे हा कॉल आपल्यासाठी आहे. आपण या प्रकाश वॉरियर्स टीम या मुख्य कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आपण टॉस साठी जाणार आहोत. चला दोन्ही टीम, जर आपण या ओव्हरचा शेवटचा बॉल हाताळणे अगोदर कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधला नाहीत तर तुम्हाला दंडात्मक कारवाई केली जाईल असं आयोजन कमिटीने आम्हाला सांगितलंय. हे आम्ही तुमच्यापर्यंत सांगतोय, याची दखल घ्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक आता 9:34 खेळ आपण टायमर लावला होता. 10:04 ही मॅच संपणं गरजेचं आहे. 9:57 झालेत, म्हणजे 5 ते 6 मिनिटं आहेत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक ओद विकेटने पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरती आहेत क्षेत्ररक्षक, कॅरी करतील. हो इथे स्ट्रेट लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक होते आणि कॅरी करत असताना शैलेश शुभम बाद झालेत, ज्या आघाडीला आले होते. जबरदस्त बॅटिंग राहिली होती शुभम यांची. पंचवीस धावा या शुभमने बनवल्या होत्या. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, त्यांच्याकडे लक्ष वेधलं गेले. चला थोडीशी घाई करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मिलिंद जावली दरेचे हे खेळाडू आहेत. मिलिंद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. नजरा वेधल्या गेल्या. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहताय स्ट्राईक एंड वरती जो फलंदाज आहे ना त्याचं नाव आहे मिलिंद. तो जावली दरे गावचा खेळाडू आहे. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता लयलीला फलंदाजी डेथ ओव्हर मध्ये आता अटॅक करण्यासाठी तो आलाय. हो यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. तिथून मात्र लेग स्टंप वरून जाणारा हा बॉल बीट केलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि इथे बीट केलाय. डॉट बॉल आलाय. चला थोडीशी घाई करूया, वेग वाढवूया. गोलंदाज पुन्हा एकदा नाव आहे कार्तिक.
पहिले षटक हाताळले, आता मात्र डेथ ओव्हर मध्ये आल्यात. हो, यावेळी पहा बॅटची स्लाइडिंग एज फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला जाईल. धावसंख्या 1 ने मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 1 या आकड्यावरती. 51 धावा. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ज्या फलंदाजाला टीव्ही स्क्रीन वरती पाहताय, नाव आहे शैलेश शेलार, गाव आहे जावली दरे. आज आयकॉन मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज खेळतोय, विश्वासाने भरलेला. पहिलाच बॉल फ्रंट फूट वरती येऊन ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये प्रोडक्शन दिले गेलंय. एक धाव घेतली आहे. दुसरी साठी वेगाने निघाल्यात. वाईडिश थ्रो पाहायला मिळालाय. अनंतडक बाउन्स कलेक्ट केलाय आणि दरम्यान मात्र 2 धावा घेण्यामध्ये यश मिळालंय. आणि या 2 धावेने धाव संख्या आता भरली आहे, ती जाऊन पोहोचली आहे 53च्या घरामध्ये. अंतिमचे काही बॉल इथे शिल्लक राहिलेत. पुन्हा एकदा निघालेत. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप ओव्हर दी लॉंग ऑफ. अतिशय जबरदस्त शैलेश शेलार यांच्या बॅट मधून हा आसमानी ठोला तो आलाय. त्याने सांगितलंय, हो मी तुला आता हृदयात ठेवलंय, धडकायचं की भडकायचं हे तुझंच तू ठरवायचं. त्याने ठरवलंय, बॉल पाठवलाय सरळ सीमारेषे पा. षटकार, 6. जबरदस्त अटॅक केलाय शैलेश शेलार. मैदानाच्या आतमध्ये ऑन द फायर, द ग्रेट नॉक. शेवटच्या क्षणी त्याच्या बॅट मधून आलेला हा प्रहार धावसंख्या वाढवतोय. 59 ऑन द बोर्ड. जय भवानी मेटतळे या टीमला आता मात्र चांगलं टार्गेट सेट करून देण्यासाठी सज्ज झालाय. ओ यावेळी पहा स्विंग आणि मिस बीट केलाय. षटक क्रमांक 6 संपलेला आहे. चला प्रकाश वॉरियर्स आणि टीम गार्डन आईस्क्रीम या टीमला आम्ही कॉल देतोय. आपण टॉस साठी जाऊया. हॅलो, चला टीम्स मैदानाचा ताबा घ्या. जय भवानी मेटतळे टीम, आपल्याला निवेदन आहे, आपण लगेचच मैदानाचा ताबा घेऊया. आजचा दिवस खास आहे, आजचा दिवस विशेष आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्हा आम्हाला आज सुपर 8 हा मुकाबला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आज ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. आमच्या ऑफिशियल पंच येस टॉस साठी जाऊया. विठ्ठल पाटील, राहुल पवार आणि हेमंत वंजारी हे आमचे पंच, त्यांचंही कौतुक करूया.
टॉस साठी जातोय आपण. एका बाजूला टीम महाबळेश्वर मध्ये महत्वपूर्ण टीम लढत असताना गार्डन आईस्क्रीम आणि त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्यातील आणखी एक महत्वाची मॅच लढण्यासाठी प्रकाश वॉरियर्स या दोन टीम मध्ये आपण टॉस करतोय. सोहेल सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. स्विन द कॉइन केलं जाईल. हेड आणि टेल हा कॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. स्विन द कॉइन हेड असा कॉल आहे आणि हेड हा कॉल आलाय. टीम गार्डन आईस्क्रीम, आपला निर्णय काय असेल? थोड्या वेळात बोलतो डिसिजन सर मी, कारण की आता अजून एक बारकी मीटिंग बाकी आहे, ते करून मग प्लीज बोलतो. येस, म्हणजे आम्ही आता डायरेक्ट निघून जातो. चला लगेचच. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू. येस, मालकांना आम्ही क्लासला थेट बोलायला लावणार आहे. येस, चर्चा होईल. चला. येस, थँक्यू. चला, मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅचकडे लक्ष वेधलं गेलंय. प्रकाश वॉरियर्स आणि गार्डन आईस्क्रीम या टीम मध्ये झालेला टॉस हा आपल्याला पाहायला मिळाला, जिथे टीम हा टॉस जिंकली आहे. थँक्यू. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 10 वाजून बरोबर 7 मिनिटांनी पहिला बॉल हाताळलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. टीम 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. आघाडीला आलेले राम आणि अमर आणि प्रेम ही जोडी बाद झालेत. ते अमर. आता मात्र नवीन फलंदाज दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. अमित आलेत. अमितकडे लक्ष वेधले गेले. अमित हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये लागलाय. टीम जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळाली आहे. बेरीज वर्ल्ड या टीमकडे, जय भवानी मेटतळे या टीमकडे लक्ष वेधलंय. एक महत्वपूर्ण गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नाव आहे फैजान. महत्वपूर्ण गोलंदाज आपल्या ट्रॅक वरून निघतील. हो, यावेळी राईज होणारा बॉल लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, येतील. रोखलाय. व्हाईट बॉलचा कॉल जरूर आलाय, मात्र इथे अधिकची धाव एकच मिळेल. त्याच्यापेक्षा जास्तीचं काही मिळणार नाहीये. असं म्हटलं आता ना की आयुष्यामध्ये जोपर्यंत तुम्हाला ठेच लागत नाही ना, तोपर्यंत तुम्ही सुधारत नाही. ठेच ही तुम्हाला छोट्याशा दगडाने लागते, मात्र पहा, मोठ्या डोंगराने कधीही तुम्हाला ठेच लागणार नाही. तो चढण्यासाठी मेहनत करावी लागणार. आणि डोंगर चढत असताना मान आहे ना, ती ताट करून चालत नाही, मान झुकवून चालावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये इथे झुकवलाय बॉल, सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4, चौकार आलाय. 4 रन्स मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 5 या आकड्यावरती आहे. 5 रन्स ऑन द बोर्ड. चला,
जय भवानी मेटतळे या टीमने जर इथे मॅच जिंकली तर जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच असेल त्या खेळाडूला 1,000 रुपयाचं कॅश प्राइज समाधान चौधरी यांच्याकडून असेल, याची दखल घ्या. मात्र यावेळी पहा शॉट लेगला क्षेत्ररक्षक आहेत, कॅरी करत असताना बीट केलंय. दुसरीसाठी जातील का नाही, एक धाव घेतली आहे. दुसरीसाठी येतील का नाही थांबवलंय, वेटचा कॉल दिलाय. समाधान दादा चौधरीकडे लक्ष वेधलं गेलंय. टीम ओनर आहेत कुठल्या टीमचे हे ते महत्वाचं आहे. पहा आता मात्र दुसऱ्याने टीम जिंकली तर दुसरे संघ मालक त्यांच्यावरती बक्षीस लावतायत. ही एक वेगळी रणनीती आहे. आता अनेकांनी देव पाण्यामध्ये ठेवले असतील. आज आम्हाला जिंकायचं आहे, तो जिंकला तर आम्ही वर जाऊ, तो हारला तर आम्ही वर जाऊ, या सगळ्या गोष्टी राहिल्यात. आजचा दिवस खास आहे, विशेष आहे. मैदानाच्या आतमध्ये चर्चा राहिली आहे. म्हणूनच म्हटलं होतं ना की मुझसे नफरत करने वाले भी कमाल का हुनर रखते हैं, मुझे देखना नहीं चाहते मगर नजर मुझ पर रखते हैं. आज अनेकांनी नजरा ठेवल्या असतील खेळाडूंवरती. 6 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय फैजन. जय भवानी मेटतळे या टीमकडे लक्ष वेधलंय. महत्वपूर्ण मॅच आहे. मैदानाच्या आतमध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी दाखल झाले आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती आलाय, नाव आहे फैजान. हो यावेळी पहा सॉफ्ट डिसमिसल. मैदानाच्या आतमध्ये व्हेरीज वर्ल्ड ज्या मनोधैर्याने खेळणं गरजेचं आहे ना, तो अटेन्शन तिथे दिसत नाहीये. निगेटिव्ह माइंडने थोडस माना झुकल्या गेल्यात. टीम बेरीज वर्ल्ड कमबॅक करावं लागेल. पहा या बॉलच्या पाठीमागे घडलं काय, तर डावकुरी हाताचा फलंदाज आला, फ्लिक केलाय. बॉटम हँडचा वापर करत असताना सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळालाय. शॉट मध्ये ऑन साईडला क्षेत्ररक्षक होते आणि कॅरी केलाय. धावत संख्या जास्तीची दिली नाहीये. महेश खरात आलेत. महेश मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघतील फैजान. हो यावेळी ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे का, नाही शॉर्ट मध्ये आहेत. कॅरी करतील, एक धाव घेतली. स्ट्राईक एंड वरती थ्रो आला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या पाठीमागे 7 धावा धावपलकावरती आहेत. येणारे बॉल 30 आहेत, बनवायचे आहेत 53. 30 बॉल आणि 53 ची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल यश बावळेकर हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चला थोडासा वेग वाढूया. महत्वपूर्ण मॅच. चला पुढचा बॉल यश. ओ हो यावेळी पहा नजाकत, कम्मालीचा प्रहार. बॉल होईल फरार. मैदानाच्या आतमध्ये आलाय तो एक मॅग्निफिसंट ह्यूज क्रॅकिंग विध्वंसक षटकार, चौकार, 4 रन्स. जबरदस्त बॅटिंग. पहिल्याच बॉल वरती खऱ्या अर्थाने महेश खरात यांनी आक्रमण करण्याचा मानस दाखवलाय, मनसुबा दाखवलाय. जबरदस्त गोलंदाजीच्या अगेन्स्ट. म्हणूनच म्हटलं आता ना, अरे टोमण्याच्या भट्टीमध्ये भाजलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो. आता महेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. महेश याच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड विकेटने यश निघतील. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. कमबॅक केलंय यशने रोखून धरलाय. मैदानाच्या आतमध्ये सोपं नाही आहे. कुरघड्या केल्या जात आहेत, पायामध्ये जाळ्या ठोकण्याचा प्रयत्न केला जातोय. बेड्या ठोकल्या जातील का. महेश त्यांच्या अगेन्स्ट ओव्हर द विकेटने यश निघालेत. हो यावेळी पहा हलक्या हाताने फ्लिक केलाय. ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी येतील, कॅरी करतील. दरम्यान मात्र एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. धाव संख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आयुष्यामध्ये
तुम्हाला 12 कोणाचे वाजवायचे असतील तर घड्याळासारखं एकत्र या. तिन्ही काटे एकत्र आल्या, जसे घड्याळात 12 वाजतात ना, तशा पद्धतीने तुम्ही एकत्र या. समोरच्या संघाचे 12 वाजवा. कोण कोणाचे 12 वाजवणार हेही पाहणं महत्वाचं आहे. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा. यावेळी पहा, डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच ऑन करणारा हा कर्रारा प्रहार. चेंडू सीमा पार, चौकार, 4 रन्स. 4 धावेने आता धाव संख्येचा डोंगर उभा राहिलाय. तो जाऊन पोहोचलाय 1 वर 6-16. चला थोडस टाइमर स्टॉप करूया. बॉल फार दूर गेलाय. चला पुढचा बॉल पुन्हा एकदा यश निघतील. ओव्हर द विकेटने स्ट्राईकला फलंदाज आहेत. नाव आहे अमित. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑन साईडला मिड विकेटला प्रोटेक्शन दिलं गेलंय. क्षेत्ररक्षक येथील थोडस फॉर्मलिंग पाहायला मिळालंय. दरम्यान मात्र एकेरीला दुहेरीने वेग दिलाय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट करत असताना धाव संख्या 18च्या घरामध्ये गेली आहे. अमित मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि जणू तो आता सांगत आहे, अरे हवेत असाल ना तर थोडं थांबा. पक्षांना विचारा, हवेमध्ये घर बांधता येत नाही. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. हा वाईट बॉल आहे. यश थोडेसे नाखुश आहेत या बॉलच्या पाठीमागे. बॉल बराचसा बाहेर होता, नाखुश होण्याचं कारण नाहीये. व्हाईट बॉलने 19 धावा, अजूनही 41 ची गरज आहे. जागा बनवून खेळली आहे. ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तक पे दस्तक. बॉल सरळ निघून जाईल. सीमा रेषे पार. मिळतील धावाच्या 6. षटकार, सिक्सर. या षटकाराने धावसंख्येचा जो डोंगर आहे ना, तो 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचला. यश यांच्या षटकामध्ये 18 धावा आल्यात आणि एकंदरीत 25 धावा या धावपलकावरती आल्यात. 25. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 18. आता कमबॅक करणारं षटक असेल. टीमचा महत्वाचा खेळाडू नाव आहे शैलेश शेलार. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्या रनवेवरती आलाय. त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. असं म्हटलं त्यांना, डोंट चेंज युअर सेल्फ. अरे जो पसंत करेगा वो ऍडजस्ट भी करेगा. आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. तुमचा जे सेल्फ आहे, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो बदलू नका. दुसऱ्यांसाठी जो तुम्हाला पसंत करेल तो तुम्हाला ऍडजस्टही करेल. मैदानाच्या आतमध्ये आता लक्ष वेधलंय. पुढचा बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. हा बॉल बीट केलाय. डॉट बॉलचा कॉल येईल. अतिशय सुंदर बॉल हाताळलाय. डावकुरे हाताच्या फलंदाजाच्या अगेन्स्ट. आपण पाहिलं स्ट्राईक एंड वरती आहेत ते महेश. महेशकडे लक्ष वेधलं गेलंय. एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे शैलेश शेलार. आयकॉन खेळाडू आहे या टीमचा. जय भवानी मेटतळे या टीम कडून बिलॉंग करतोय. जावली दरेचा खेळाडू. जागा बनवली आहे. डाऊन द ग्राउंड पॅरलल स्ट्रेट हिट. समोरच्या दिशेने लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल. स्ट्राईक एंड वरती थ्रो. मैदानाच्या आतमध्ये धाव संख्या 2 ने वाढली. 27 धावा या धावपलकावरती आहेत. जय भवानी मेटतळे या टीम कडे लक्ष वेधलंय. समाधान चौधरी साहेबांकडून उल्लेख केला होता की 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मॅन ऑफ द मॅच जर जय भवानी मेटतळे विन झाली तर. मात्र इथे डॉट बॉल आलाय. बेरीज वर्ल्ड या टीमला खऱ्या अर्थाने एक पॉझिटिव्ह सायन्स पाहायला मिळेल, जिथे आता 27 धावा तर आल्यात. अजूनही ताकदीची गरज आहे. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. बीट केलंय. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शैलेश सातत्याने डॉट बॉल हाताळलेत.
धावसंख्या 27 वरती राहिली आहे. राऊंड विकेटने अँगलिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. बॉल शरीरापासून लांब काढण्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाजाला सातत्याने आपल्या रीच पासून लांब ठेवलाय. डॉट बॉल काढलेत. गोलंदाजीच्या रनवेवरती आलेला गोलंदाज शैलेश शेलार जावलीदारीचा खेळाडू आहे. त्यांच्या अगेन्स्ट महेश. हो यावेळी पहा राईज होणारा बॉल, घातक डिलिव्हरी. षटक क्रमांक 3. धावा खर्ची केल्यात फक्त आणि फक्त 2. 27 धावा मॅच ऑन आहे. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 33. 18 बॉल 33. ऑन करूया, मॅच ऑन करूया प्लीज. चला कुणाल आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 18 बॉल आणि 33चा इक्वेशन. एक हाय व्होल्टेज मुकाबला. या मुकाबल्याकडे अनेकांचं लक्ष वेधलंय. गोलंदाज पुन्हा निघतील. कुणाल स्ट्राईक एंड वरती आहेत. फलंदाज अमित. पहिला बॉल. चला वेग घ्या, अधिकचा वेळ घेऊ नका आपण या मॅचला. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, लेफ्ट केला. इथे वाईट बॉलचा कॉल आलाय. धावसंख्या 28. 18 बॉल आणि 27 ची गरज, माफ करा 32 ची गरज. 18 बॉल, 18 बॉल आणि 32 ची गरज. कुणाल आले आहेत. कुणाल असं म्हटलं जातं की काहींवरती लक्ष ठेवलं पाहिजे, काहींना लक्षात ठेवलं पाहिजे, काहींना लक्षही केलं पाहिजे, तर काहींना दुर्लक्षही केलं पाहिजे. इथे दुर्लक्षित केलंय. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. लॉंग स्टॉप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल आलाय तो नो आणि त्याच्यावरती मिळतील धावा 4. बंपर ऑफर दिली आहे कुणालने. ना दसरा ना दिवाळी तरी बोनस. जिथे 33 ची गरज होती ना, त्या आता 5 ने कमी होतील. 18 बॉल आणि 27 ची गरज. आणि पंचांचा हेलिकॉप्टर कसं घर 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 फिरलंय. वा, डबल बोनस. आजचा डबल बोनस आहे. पहिलं मिठाई खा आणि त्याच्यानंतर गार्डन आईस्क्रीमची आईस्क्रीम पण खा. हो यावेळी बॅटची एज. चला इथे येस सर, गार्डन आईस्क्रीम म्हटलं तर मित्रांनो तुम्हा आम्हाला महाबळेश्वर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने या आईस्क्रीमची सातत्याने चर्चा होते. अझीमबाई यांच्या नावाची चर्चा आपण सातत्याने केली आहे. मित्रांनो तुम्ही महाबळेश्वर तालुक्यामध्ये आलात ना तर गार्डन आईस्क्रीमला नक्की भेट द्या. चर्चा होईल. मात्र यावेळी बॅटची टॉप एज. बिहाइंड द विकेट बॅकअप दिला. डायरेक्ट हिट. ओ हो इथे डायरेक्ट हिट आहे. पंच रेफर करतील थर्ड अंपायरला. आता इन ऍक्शन मध्ये येतील. OUT आउट. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक 3. महेश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज येतील आता मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे प्रशांत शेलार. आयकॉन खेळाडू आहेत प्रशांत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत बेरीज वर्ल्ड या टीम कडून. चला थोडीशी घाई करूया. चला प्रशांत थोडस वेगाने या. महेश 10 बॉलच्या पाठीमागे 8 धावा खर्ची करत असताना आपलं नाहक विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. चर्चा राहिली आहे. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 16 बॉल आणि 27 ची मॅच.
हो यावेळी पहा बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय, डीप लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. 15 बॉल आणि 26 ची गरज. हो यावेळी बॅकअप नाहीये, क्षेत्ररक्षक कुठे आहे? आयुष्य असो का क्रिकेटचं मैदान, बॅकअप असेल ना तर पॅकअप होणार नाहीये. इथे एक धाव चोरली आहे. दिवसा ढवळ्या चोऱ्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळालेत हे फलंदाज, फार कमी वेळा पाहायला मिळत. 15 बॉल आणि 25 च समीकरण. मॅच ऑन झाली आहे, मॅच सोपी झाली आहे. चला वेग वाढवूया. हो यावेळी पहा ऑन साईडला सी कॉर्नरला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत येतील. 14 बॉल आणि 14 बॉलच्या पाठीमागे आता इथून पुढे तुम्हाला बनवायचे आहेत 24. चोवीस धावांची अजूनही गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे अमित. यावेळी आता येतील. हो जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॉडी लाईनची गोलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये बीट केलंय, जिथे बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली जाईल, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. एकंदरीत आता धाव संख्या 37 वरती जाऊन पोहोचली आहे. येणारे बॉल 13 बनवायचे आहेत 23. 13-23 चा हा मुकाबला महत्वपूर्ण असेल. हा या गोलंदाजाचा बॉल डॉट आला ना तर मॅच दोन्ही बाजूने जाईल. या बॉल वरती जर चौकार षटकार आला ना तर बेरीज वर्ल्ड थोडासा आगे जाईल, पुढे जाईल. होलवरचा बॉल फटका फसलाय, लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक, धक्का मिळेल, फलंदाज होतील बाद. जय भवानी मेटतळे मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळाली आहे. एक क्रुशियल मोमेंटला फलंदाज प्रशांत बॅक टू द पवेलियन. सागर जाधव हा खेळाडू या मॅच मध्ये कधी येईल तेही महत्वाचं आहे. चला थोडीशी घाई करा प्लीज टीम, टायमर कडेही लक्ष द्या, नोंद घ्या. 10 वाजून बरोबर 7 मिनिटाने आपण या मॅचला ऑन केलंय. 4 षटक हाताळण्यासाठी तुम्ही बरोबर 20 मिनिटं घेतली आहेत. 10-26 झालेत. चला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज, नाव आहे सचिन, माफ करा, बॉलर नेम प्लीज शैलेश. थँक्यू शैलेश. चला आता स्ट्राईकला आलेत फलंदाज सचिन आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बेरीज वर्ल्ड. येणारे बॉल 12 बनवायचे आहेत 23. हाय व्होल्टेज थरार. स्ट्राईकला फलंदाज अगेन्स्ट द शैलेश. हो लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेरचा हा पिचिंग पाहायला मिळाली आहे. पंचाकडे दाद मागितले, बॅडेज आहे का तर हो इथे डॉट बॉल येईल. 11 बॉल आणि 23 ची गरज. 11 बॉल्स 23 रन्स. महत्वपूर्ण आहे ही मॅच. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये आणखी एक डॉट बॉल. शैलेशने फलंदाजांना खऱ्या अर्थाने हात खोलू दिले नाही आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. शैलेश ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा बॅकफूट वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, बीट केलाय, लगातारचे 3 डॉट. शैलेश शेलार जावली दर्याचा हा खेळाडू ऍज अ आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याने सांगितलं आपला खेळ असा दाखवा ना की तुमच्यावरती विचार करता आला पाहिजे आणि तो विचार केलाय मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी पहा बॉटम हँडचा वापर, बॉल वरती टायमिंग प्रॉपर, बॉल सरळ, सीमा रेषे पार, षटकार, सिक्सर. आता मॅच ऑन झाली आहे. या षटकाराने आत्मविश्वास वाढवलाय बेरीज वर्ल्ड या टीमचा. या त्याचबरोबर लेजंड खेळाडू श्रीकांतजी जाधव यांचं या अतिथी कक्षामध्ये सहर्ष स्वागत आहे. या श्रीकांत दादा.
चला श्रीकांतजी जाधव यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. चला बॉल द्या प्लीज. चला बॉल द्या प्लीज. पहिली मॅच आहे आजच्या दिवसामधली. यदा कदाचित जुना बॉल नसेल आमच्याकडे पंच. चला वरतून द्या एक, आमच्या कॅमेरामॅनला विनंती आहे. 8 बॉल 17ची गरज आहे. 8 बॉल 17 रन्स. मॅच ऑन आहे. बेरीज वर्ल्ड अगेन्स्ट टीम जय भवानी मेटतळे यांच्यामध्ये होणार आहे तुंबड युद्ध आहे. या लढतीकडे लक्ष वेधलं गेलं. चला थोडस घाई करूया. माऊली आले आहेत. माऊली ज्याच्या वेळी आमच्या समोर येतात ना नेहमी त्यांनी चांगले विचार मांडलेत. खऱ्या अर्थाने आमचे श्रीकांतजी जाधव. आयुष्यामध्ये कोणीतरी पुढे गेला ना माऊली, म्हणून आपण नाराज होऊन बसायचं नाही, तर चांगलं काम करायचं आणि त्याच्यापेक्षा चांगला खेळ करायचा आणि आपण पुढे जायचं. याच विचाराने मैदानाच्या आतमध्ये स्वतःशी आपण स्वतः स्पर्धा करायची आणि ती जिंकायची. गोलंदाज निघाल्यात आणि दरम्यान इथे धावा घेतल्या गेल्यात त्या 2, म्हणजे येणारे बॉल 7 बनवायचे आहेत 15. 7 बॉल 15चा हा थरार मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निघाले शैलेश. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. बीट केलाय. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत 15. 6-15चा थरार. एका बाजूला जय भवानी मेटतळे तर दुसऱ्या बाजूला बेरीज वर्ल्ड. स्वभाव तुमचं कॅरेक्टर हे तुमचा आरसा आहे. स्वभाव हा तुमचा आरसा आहे. वेळेनुसार तर चेहरा, वय आणि वेळ बदलत असते. इथून पुढे तुम्हाला तुमचं कॅरेक्टर शोधावं लागेल, स्वभाव शोधावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. अंतिमचे 6 आहेत. 6 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 15. 6 बॉल्स इन 15 रन्स मस्ट आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आज आमचे ग्रामीण भागातील खेळाडू आणि आज विद्युत भागामधील अनेक चाहता वर्ग या ठिकाणी आलाय. चला मॅच ऑन करूया. चला टीम गार्डन वर्ल्ड या टीमने, गार्डन आईस्क्रीम या टीमने खऱ्या अर्थाने फलंदाजीचा निर्णय घेतलाय. निवेदन आहे टीम प्रकाश वॉरियर्स आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहा. नवीन गोलंदाज दाखल झालाय मिलिंद. 6 बॉल 15ची गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला डीप पिच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 बाउन्स मध्ये अटेम्प्ट केलाय. 1 धाव घेतली. दुसरीसाठी वेगाने आल्यात. पाहता पाहता दुसरी घेतली आहे. येणारे बॉल पंच ओयुटी. फलंदाज बाद नॉन स्ट्राईक एंड वरती अॅक्युरेट थ्रो. धक्का क्रमांक 5. अमित बॅक टू द पवेलियन. पुढचा बॉल पुन्हा एकदा निखिल. मॅच बसली आहे. आयुष्यामध्ये चूक झाली आहे. चुकतो तोच जो काम करतो. निरर्थर बसलेला माणूस कधी चुकतच नाही. काही निष्काळजीपणा असतो. मात्र इथे जो काम करतो तो चुकतो. यावेळी मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. कॅच कॅरी केलं जाईल का नाही अडवलाय. मात्र बॉल निघून जाईल का हो इथे प्रश्न आहे. 1 धाव कॅरी केलाय. पाहता पाहता दुसरी कंप्लीट केली आहे आणि आता समीकरण बनलंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 4. बनवायचे आहेत तुम्हाला 12. 4-12चं इक्वेशन. महत्वाची मॅच आहे. परिपक्वता तुम्हाला आणावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 12ची गरज. हो यावेळी बॅटची स्लाइडिंग एज. नशिबाचा हा कर्रारा सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. गुणवत्ता खऱ्या अर्थाने परिपक्वता केव्हा येते. एखादं फळ पिकत असेल ना तर त्याच्यामध्ये 3 बदल होतात. पहिलं ते नरम होतं, तदनंतर त्याचा रंग बदलतो आणि ते खायला गोड असतं.
तसंच आयुष्यामध्ये तुमचं देखील तसंच आहे. तुम्हाला देखील जर चांगलं बनायचं असेल, पिकलेल्या फळासारखं बनायचं असेल, तर तुम्हाला नम्र राहावं लागेल, शांत राहावं लागेल आणि तुमचा स्वभाव आहे ना, तो प्रेमळ असला पाहिजे. या सगळ्या बाबी आहेत. जर तरला महत्व नाही आहे. येणारे बॉल 2 बनवायचे आहेत 8. 2 बॉल 8 ची गरज. ओ यावेळी स्विंग येईल का नाही? इथं मॅच ऑन झाली आहे. मॅच ऑन आहे. येणारे बॉल 2, येणारे बॉल 3 बनवायचे आहेत 7. 3 बॉल आणि 7 ची गरज. हृदयाचे ठोके चुकवणारी ही मॅच. 3 बॉल आणि 7 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये मिलिंद लक्ष वेधलंय. हाय व्होल्टेज थरार, दडपण दडपण मैदानाच्या आतमध्ये एकामेकावरती आता कुरगुड्या केल्या जातील. क्षणभंगूर कोण कोणाचा करेल. खोलवरचा बॉल, त्याच्यावरती प्रहार. मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त षटकार, सिक्सर. टीम बेरीज वर्ल्ड मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 1 ची गरज. सकाळच्या सत्रामध्ये हाय व्होल्टेज थरार. प्रकाश वॉरियर्स 2 बॉल आणि 1 ची गरज. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. चला येणारे बॉल 2 बनवायचे आहे 1. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. गोलंदाज निघालेत मिलिंद. ओ यावेळी हलक्या हाताने शेअर केल्या रनआउटची संधी. काय घडलंय? ओ ओ इथे टीम आतमध्ये कोणी जायचं नाही प्लीज. टीम हँडशेकला तुम्ही जाऊ शकता. प्लीज सेलिब्रेशन करू नका. एका लाईनअप मध्ये जा. आपण खेळ जिंकलोय. स्पर्धा अजून जिंकायची आहे. मॅचेस अनेक आहेत, याची दखल घ्या. चला दोन्ही टीम शेक हँड करतील आणि विजेता टीमचं आपण करूया अभिनंदन. बेरीज वर्ल्ड ही टीम इथे विजय मिळवते.